राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर निगवे खालसा मतदारसंघातून शिवसेनेचे सागर जाधव यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपली इच्छुकता जाहीर केली आहे। 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी बडक शिवाले येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सागर जाधव म्हणाले, या निवडणुकीत आम्ही महायुती म्हणूनच रिंगणात उतरणार आहोत आणि विजय खेचून आणू असा मला पूर्ण विश्वास आहे। जाधव यांनी पुढे सांगितले की या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असून नेतेही सकारात्मक आहेत। या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच पंचक्रोशीतील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सागर श्रीपती जाधव निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महायुतीतर्फे इच्छुक उमेदवार आहे। मला निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करण्याची जर संधी मिळाली तर संधीचं सोने केल्याशिवाय मी राहणार नाही। मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही। एक माझं एक विजन आहे। निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या योजना असतील ह्या खालीपर्यंत पोहोचल्या जात नाहीत। त्या योजनांचं निवारण होत नाही। आजपर्यंत ज्या जिल्हा परिषद इलेक्शन न झाल्यामुळं प्रशासनाचा अभाव असेल किंवा अधिकारी वर्गाचा अभाव असेल, त्यांना कामच करता आलेलं नाही। त्यासाठी मी माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आमचे दैवत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा एक मी कडवट शिवसैनिक आहे, तसा त्यांचा मी शिलेदार आहे। त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत मी 2.5 ते 3 वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी असेल, सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मदत असेल, जे प्रश्न माझ्यापर्यंत येण्याचा जे प्रश्न माझ्यापर्यंत आले ते मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला। जे माझ्यापर्यंत होत नाही ते वरिष्ठ पातळीवरती साहेबांच्यापर्यंत पोहोचवून ते प्रश्नांचं निवारण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि निस्वार्थपणे मी आजपर्यंत काम करत आलो। त्या जोरावर मला वरिष्ठ पातळीवरती माझा विचार होऊन निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला काम करण्याची संधी 100% मिळणार, यात काय मला शंका वाटत नाही।